मित्रांनो, राम राम. आपल्या भारतामध्ये म्हणा किंवा आपल्या देशामध्ये म्हणा, स्वातंत्र्याचा इतका अतिरेक झालेला आहे का बस. म्हणजे आता हे का म्हणतो मित्रांनो, आपल्या निवडणुकीला इतकं महत्त्व आलेलं आहे. त्याच्यासाठी आपले जे मतदार आहे त्यांना वाचवण्यासाठी किंवा त्यांना ॲड्रेस करण्यासाठी लोक कोणत्या खालच्या थराला जातील हे राजकीय लोक ते सांगता येत नाही मित्रांनो. आता काल परवा दिवशी 2 दिवसापूर्वीच जे काही पेहलगाम इथं अत्यंत क्रूर अशी हिंदू बांधवांची हत्या करण्यात आली, ते आपण सगळं पाहिलं. अनेक व्हिडिओ आपल्यापर्यंत येत असतील मित्रांनो. तरी सुद्धा हे राजकीय लोक त्याच्यावर राजकारण करतात. निरपराध लोक होते, भारतीय नागरिक होते. त्यांचा राजकीय लोकांशी किंवा एकमेकांशी द्वेष पण नव्हता, काय नव्हतं. अनेक वेगवेगळ्या राज्यातले लोक तिथं फिरण्यासाठी म्हणा किंवा निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पेहलगामला गेलेले होते. हे सगळ्या गोष्टी आपण जाणता मित्रांनो. आणि त्यांच्या घटना घडल्या त्या लोकांच्या समक्ष, त्यांच्या पत्नी समक्ष, त्यांच्या मुलाबाळासमंत, बायका पोरांसमोर आपल्या कर्त्या पुरुषाला ह्या लोकांनी धर्म विचारून मारलं, पॅन्ट काढून बघितलं खरंच हे खोटं बोलतात काय, कलमा पडायला लावले किंवा अनेक प्रकारच्या गोष्टी करायला लावल्या आणि नंतर त्यांची हत्या करण्यात आली. तरी सुद्धा हे राजकीय लोक आपले त्यांचे बरोबर म्हणतात की धर्म विचारून त्यांना मारलं असं कोणताही पुरावा नाही. हे कशाचं होतं की मित्रांनो. आता मी कशाबद्दल बोलतो हे आपण कदाचित ओळखलं असेल. मी कृष्णा अत्र्याने आपण बघत आहात माझं सांगून मित्रांनो. आपले जाणते नेते पुण्यातला जी काय ते एक व्यक्ती, दुर्दैवी व्यक्तींचा 2 जणांचा तिथं हत्या झाली, त्यांच्या कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी आपले जाणते नेते गेलेले होते. आणि त्यांच्या देखत ती सगळी तिथलची परिस्थिती त्या माता भगिनींनी त्यांना सांगितलेली असं आपण व्हिडिओमध्ये बघितलं. आणि त्यांचेच गृहमंत्री होते मागच्या काळामध्ये, अनिल देशमुख, सांगतात की असा कोणताही पुरावा नाही की ह्या लोकांनी धर्म विचारून, म्हणजे आतंकवाद्यांनी धर्म विचारून यांना मारलं म्हणून. म्हणजे इतकं खोटं बोलतात. त्यांना प्रश्न सुद्धा विचारायची पत्रकारांची हिंमत होत नाही. जाणते नेते म्हणतात स्वतःना, त्या लोकांनी स्वतः अनुभवलेल्या घटना सांगितल्या तरी त्याच्यावर चिन्ह निर्माण करतात. म्हणजे मतासाठी आपण किती माती खाणार आहोत मित्रांनो, आहे का नाही. सर्वसामान्य जनतेने ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मित्रांनो. म्हणजे जी काही घटना झाली ती हृदय होती आणि त्यात आपलं मोदी सरकारचं अपयश हे ठळकपणे दिसतं. त्यांचे जे काही इंटेलिजन्स आहे ते फेल्युअर झालेले आपण दिसतात. मोदी सरकारने तिथं सुरक्षा दिलेली नव्हती. त्यांना वाटलं 370 कलम हटलं, अनेक सुधारणा केल्या आणि तिथला आतंकवाद संपला असेल. परंतु तरी सुद्धा सावधगिरी बाळगायला हवी होती. जे काही इंटेलिजंट इनपुट त्यांच्यापर्यंत आले होते त्याची योग्य प्रकारे शहनिशा न करून एवढ्या मोठ्या जिथं टुरिस्ट लोक येतात, बाहेरचे लोक येतात, त्याला तिथं संरक्षण नव्हतं. साधा पोलीस पण नव्हता. म्हणजे मिलिटरी फोर्स तर जाऊ द्या, पण साधा पोलीस पण त्या संरक्षण नव्हतं असं तिथले लोक सांगतात. मग याबद्दल तुम्ही मोदी सरकारवर टीका करा, या सरकारवर टीका करा, त्याच्यावर आरोप प्रत्यारोप करा, त्याबद्दल दुमत नाही मित्रांनो. परंतु धडड सरळ मुस्लिम नाही, हिंदू आहोत म्हणून यांची हत्या झालेली आहे हे सुद्धा तुम्ही लपवण्याचा प्रयत्न करतात. ही मोठी शोकांतिका आहे मित्रांनो. आणि ह्या लोकांचे आपण उदो करतो, बरोबर आहे की नाही. आता याच्यात सराव करायला लागले. ती कोण पूजा मोरे म्हणून, तिचा व्हिडिओ सातत्याने प्रसारित केला जातो व्हॉट्सअपवर की तिथली परिस्थिती नाही बा, मुस्लिम बांधवांनी पण भरपूर मदत केलेली आहे, अनेक लोकांचे जीव वाचवले. खरं असेल ते, परंतु हे सगळं जरी खरं असले परंतु त्यांनी धर्म विचारून मारलं नाही ही गोष्ट तर खोटी होत नाही ना मित्रांनो. पूजा मोरेने जे काय सांगितलं तिथं भाईचारा आहे वगैरे आहे, ठीक आहे, असू शकतो, त्याला नाकारत नाही आपण कोणी. परंतु अतिरेक्यांनी ज्या व्यक्तींची हत्या केली त्यांना धर्म विचारून मारलं का नाही हा प्रश्न महत्वाचा आहे. नाही म्हणजे तिनं जे काही सांगितलं बघा, देशामध्ये हिंदू मुस्लिमांविरुद्ध वातावरण निर्माण होऊ लागलेलं आहे. ही पूजा मोरे कोण आहे माहिती आहे का मित्रांनो. आपल्या राहुल गांधींची जी काय यात्रा होती, त्यांची शांतता यात्रा किंवा मोहब्बत के दुकान, त्यामध्ये त्यांच्याबरोबर होती ती. म्हणजे सरळ ही काँग्रेस विचाराची किंवा त्यांच्या पक्षाची कार्यकर्ती म्हणून आपल्याला माहिती आहे.
लोकांना ह्या गोष्टी माहीत नाही, फक्त तिचं वक्तव्य होतं. त्यानंतर एका महिलाचं, बुजुर्ग महिला आहे ती, वयस्क महिला आहे, तिचं वक्तव्य ऐकण्यात आलं. ती म्हणते की किती काही झालं, म्हणजे भारताने आम्हाला, मोदी सरकारने किती काही, पुष्कळ काही सवलती दिल्या, काही जरी झालं, परंतु पहिलं प्रेम आमचं पाकिस्तान आहे. म्हणजे विचार करा मित्रांनो, ह्या गोष्टी मोदी सरकारच्या लोकांनी, त्यांच्या लोकांनी बघायला पाहिजे. म्हणजे तुम्ही किती जरी काही केलं, जे काय म्हणतो ना आपण, मधाचं बोट त्यांना दिलं, तरी सुद्धा त्यांचं जे काही आहे प्रेम, पाकिस्तान पहिलं प्रेम आहे. त्यानंतर एका मुस्लिम व्यक्तीचं वक्तव्य पाहण्यात आलं होतं व्हिडिओ. मला जर सापडले ते व्हिडिओ, तुम्ही तुम्हाला म्हणजे डाऊन करता आले मला, किंवा तुमच्यापर्यंत दाखवता आले, कदाचित तुमच्यापर्यंत ते आले पण असेल, तरी पण मिळाले तर मी टाकल मित्रांनो व्हिडिओमध्ये. तो व्यक्ती म्हणतो की कुराणामध्ये हे लिहून ठेवलेलं आहे की काफिरांना मारलंच पाहिजे, त्यांच्या डोक्यात त्यांचे मुंडकेच उडवले पाहिजे, म्हणजे त्यांनी काय, जे अतिरेक्यांनी काही केलं ते चुकीचं केलं नाही. असे सरळ सरळ अनेक प्रकारचे व्हिडिओ आहे मित्रांनो. म्हणजे चित्रा त्रिपाठीचा व्हिडिओ बघितला असेल की त्यांनी लगेच मोदी मीडिया म्हणून तिला बॅड टच वगैरे तिच्यावर हे करण्यात आलं. म्हणजे हे जे काही चालतंय, मोदी आणि इतर त्यांचे जे काही कार्यकर्ते किंवा त्यांचं सरकारने ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात घ्यायला पाहिजे. जे काही सरकार स्थापनेचं त्यांनी घाई केली, आता ते सुप्रीम कोर्टाने करायला लावली, परंतु 370 कलम काढलं किंवा 34 कलम काढलं म्हणून तिची सगळी शांतता प्रस्थापित झाली असं नाही मित्रांनो. म्हणजे कितीही तुम्ही प्रेम द्या ह्या लोकांना, ते योग्य वेळ आली ना त्यावेळेस प्रथम ते आपला धर्म बघतील, बरोबर आहे का नाही. किती पार एका ताटात जेवणारे मित्र असू द्या, किती काही असू द्या, परंतु जेव्हा वेळ येईल ना धर्माच्या बाबतीत, ते त्यांचा धर्मच प्रथम मानणार आहे. म्हणजे त्यामुळे ह्या गोष्टी सर्वसामान्य भारतीय जनतेने, हिंदू लोकांनी लक्षात घ्यायला हवं. आणि त्यांच्या जीवावर जे काही राजकारण करतात ना मित्रांनो हे लोक, आपले जाणते नेतेसारखे, त्यांची गृहमंत्री तर सरळ सरळ म्हणतात. सुप्रियाता यांचं ट्विट आपण बघितलं असेल. आता जे काही सेव गाजा म्हणणारे त्यांचे नेते कुठे गेले तपास नाही, सेव पेवल गावा म्हणायला त्यांची हिंमत होत नाही, किंवा शिव हिंदू म्हणायला त्यांची हिंमत होत नाही. अशा प्रकारचे दुटप्पी राजकारणी जर आपण बघितलं ना मित्रांनो, म्हणजे आपल्या राजकारणापायी ज्या समाजामध्ये आहोत आपण, ज्याच्यामध्ये आपला जन्म घेतलेला आहे, त्या समाजाला सुद्धा आपण, त्या धर्माला सुद्धा आपण तुच्छ मानायला मागं पुढं पाहत नाही. मित्रांनो एक ध्यानात घ्या, ह्या ज्या लोकांना, म्हणजे आता सर्वसामान्य जनतेला हे अतिरेकीने मारलं, ज्यावेळेस हे राजकीय पुढारी त्यांच्या ताब्यात येतील ना, म्हणजे माजी गृहमंत्री म्हणा किंवा कोणत्याही पक्षाचे, ते विचारणार नाही तुम्ही कोणते, ते पहिले विचारतील तुम्ही कोणत्या धर्माचे आहात. तुम्ही मुस्लिम नसाल तर तुमच्या डोक्यात सुद्धा गोळी आहे. हे राजकीय लोकांनी ध्यानात ठेवायला पाहिजे मित्रांनो. म्हणजे सापाला म्हणतात ना, किती दूध पाजलं तर एक दिवस तो उलटतो, तशी गंमत आहे. म्हणजे राजकीय, जे काही राजकीय लोक आहे किंवा यांच्याकडं आपण कसं बघायचं हे त्याचा प्रश्न आहे मित्रांनो. म्हणून हे आपल्या राजकारणापायी कोणत्या स्तराला देशाला घेऊन जाणारे सांगता येत नाही. तर मित्रांनो मला सांगायचं काय की दहशतवाद किंवा हे जे काय अतिरेकी आहे, मोदी साहेबांनी सांगितलं भाषणामध्ये की जगात कुठं लपून राहिले, कुठं जरी गेलं असेल त्यांना आम्ही मारणार, त्यांना ठेसणार, त्यांच्या म्हणजे ज्यांच्या इशाऱ्यावर त्यांनी हे केलं त्यांना सुद्धा आम्ही ठेसणार वगैरे वगैरे. तुम्ही त्यांना मारू शकतात, बाहेरच्या लोकांना हे करू शकतात, पाकिस्तानवर पाकिस्तानशी युद्ध करून त्यांना नेस्तनाबूत करू शकतात वगैरे वगैरे सगळं करू शकतात, परंतु हे भारतामध्ये लपलेले छुपे अतिरेकींचं काय, बरोबर आहे का नाही. म्हणजे ती बुजुर्ग महिला सांगते की आमचं पहिलं प्रेम पाकिस्तान आहे. म्हणजे तुम्ही किती काहीच करू शकत नाही ना. तो जो काही मुस्लिम माणूस आहे तो सांगतो की कुराणमध्येच आम्हाला सांगितलेले की काफिरांची गळे काटा म्हणून. म्हणजे हे जर त्याला सरळ सरळ हे म्हणत असेल तर आपण का बरं त्यांच्या हे करावं हेच मला कळत नाही. आणि जाणते नेत्यांसारखं वेगवेगळ्या पक्षांसारखे जो टीव्हीवर आपण तो विवेक श्रीवास्तव म्हणून पाहत असत, अनेक टीव्ही चॅनलवर येत होतो, तो किती बडबड करतो, किती हे करतो, त्याच्यावर काही होऊ शकत नाही का मित्रांनो. म्हणजे हे लोक अशा लोकांना बोलावतात का हेच कळत नाही मला, आणि का बरं तुम्ही माजवतात समाजामध्ये हे पण कळत नाही. तर मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी विचार करायच्या आपण सर्वसामान्य जनतेने. कारण राजकीय लोक आपल्या राजकारणासाठी कोणत्या स्तराला जातील,
काय करतील सांगता येत नाही. परंतु सामान्य जनतेने आपलं अस्तित्व, आपलं कशात भलं आहे ते बघावं आणि आपलं जीवन जगावं. मित्रांनो, आपल्यावर वेळ आली तर आपण सुद्धा हिंदू असेल तर आपली सुद्धा आपल्या डोक्यात सुद्धा गोळी आहे एवढं निश्चित. आणि राजकीय लोक जरी असले आता त्यांना सुरक्षा भरपूर असते, त्यामुळं त्यांच्यापर्यंत हे अतिरेकी जाऊ शकत नाही. परंतु कधी कधी म्हणजे वेळ आली त्यांना तर ते सुद्धा त्यांना धर्मच विचारणार आहे. म्हणजे तुम्ही जरी मुसलमानांचा अनेक प्रकारचे लागून चागून करत असेल किंवा त्यांच्या पुढं करत असेल, पण ज्या वेळ येईल ना हे अतिरेकी तुमच्या पुढे येईल ना, तुम्हाला धर्म विचारूनच गोळी घालणार आहे. विचार करा मित्रांनो, बरोबर आहे का? जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.